नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना शहरी भागासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। जे लाभार्थी शहरी भागात राहत आहेत आणि ज्यांना घरकुलाची खरंच आवश्यकता आहे, तर अशा लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट ठरणार आहे। कारण की मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना शहरी 0.2 मोठी मोहीम राबवली जात आहे। तर या मोहीममध्ये आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी घरकुला संदर्भात माहिती द्यायची झाली तर आता पाठीमागच्या काही वर्षांपासून या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेला शासनामार्फत मंजुरी मिळालेली आहे। तर मित्रांनो, घरकुल संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर पेजच्या माध्यमातून एक थोडीशी माहिती दिलेली आहे। तर त्याचीच अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, जे लाभार्थी घरकुलासाठी इच्छुक असतील तर त्यांनी ही माहिती नक्की पहा। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा 1 या घरकुलांचं वाटप पाठीमागच्या काही दिवसांपासून सुरू होत आहे। याच्यामध्ये मित्रांनो, चालू वर्षामध्ये 4,42,748 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे। तरी अतिशय मोठ्या प्रमाणावरती या घरकुलांना शासनामार्फत मंजुरी मिळालेली आहे। त्याच्यामधील जवळजवळ 2,08,304 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, पाहू शकता की या योजनेअंतर्गत भरपूर लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आणि त्यांनी आपलं स्वतःचं घरकुल सुद्धा बांधून पूर्ण केलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की जे उर्वरित राहिलेले लाभार्थी असतील तर या लाभार्थ्यांनी येणाऱ्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या घरकुलाचं संपूर्ण बांधकाम पूर्ण करून घ्यायचं आहे। आणि याचं टार्गेट मित्रांनो शासनाने ठेवलेलं आहे। म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत जे काही लाभार्थी असतील या सर्वांना घरकुलांचं वाटप करून, म्हणजे जे जुने लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करून 31 डिसेंबर पर्यंत ही संपूर्ण घरकुले पूर्ण करून घ्यायची आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा शासनाकडून मोठं टार्गेट ठेवलेलं आहे। तर ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण की मित्रांनो, भरपूर लाभार्थी प्रधानमंत्री आवास घरकुल घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचत नाही, म्हणून ते घरकुलापासून वंचित राहतात। आता मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी सांगतोय, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये शासनामार्फत जवळजवळ 5 लाख घरकुलांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। म्हणजे 5 लाख घरकुले शासनामार्फत वाटप केली जाणार आहेत। यासाठी मित्रांनो, जो निधी लागणार आहे या निधीची सुद्धा तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे। 8,100 कोटींचा निधी यासाठी उपलब्ध करून देणार आहेत। तर अक्षरशः मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरती पुढे सुद्धा ही योजना राबवली जात आहे। चालू वर्षामध्ये मित्रांनो, घरकुलांच्या मोहिमा मोठ्या प्रमाणावरती राबवल्या जात आहेत। त्याच्यामुळे भरपूर लाभार्थ्यांना या घरकुलांचा लाभ घेता येत आहे आणि भरपूर लाभार्थी याचा लाभ घेऊन बसलेले सुद्धा आहेत। आता मित्रांनो, जे लाभार्थी अजून हे लाभ घ्यायचे राहिले असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपला फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे। आता एप्रिल पासून मित्रांनो नवीन फॉर्म भरायला सुरुवात होईल। जर आपण या योजनेअंतर्गत पात्र ठरत असू तर एप्रिल पासून आपली कागदपत्रे लवकरात लवकर जुळून आपल्या ग्रामपंचायत, आपल्या नगरपालिकेमध्ये जमा करायची आहेत। नगरपालिकेमध्ये जमा केल्यानंतर आपलं नाव पुढे व्हेरिफिकेशनला पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण या घरकुलाचा लाभ घेऊ शकू। मित्रांनो, अशा पद्धतीचे अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत असतो। आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा असे व्हिडिओ पाठवत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा कामांमुळे याबद्दलच्या सविस्तर अपडेट कळत नाही आणि ते घरकुलांपासून वंचित राहतात। आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच ते याच्यावरती विचार करून कागदपत्राची जुळवणी करून योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घरकुलाचे अपडेट पोहोचवणं गरजेचं होतं, त्याच आपण या ठिकाणी करत आहोत। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।